ना आता ह्याच्यावर ना यूट्यूबवर पण काही काही लोक इतकी खोटी खोटी नाती आपली जपतात ना. खरं काही नसतं त्यांच्या नात्यामध्ये बरं का. आणि आपलं दाखवायचं म्हणून दाखवतात की आमच्यामध्ये खूप प्रेम आहे, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत. परंतु प्रत्यक्षात काहीच नसतं बरं का. असं प्रत्येक ठिकाणी आहे. आणि काही काही ठिकाणी आहे ना काहीच नसतं, भांडण अजिबात काहीच नसतं. परंतु ते जगाला दाखवतात की आमच्यामध्ये काहीच नातं नाही. तर अशा ह्या दोन गोष्टी आहेत. म्हणजे काही काही फक्त जगाला दिसण्यासाठी नाटं टिकवतात आणि काही काही जगाला विनाकारण आपल्या तमाशा दाखवतात. आणि भांडणाला तर काहीच शेंडा नसतं आणि बुडखंही नसतं म्हणतात ना. काहीच नसतं भांडणामध्ये. तीळ मात्र हे नसतं. फक्त एकमेकाला एकमेकाला युगो दाखवतात. माझ्याकडे इतका पैसा आहे, मी एवढं आहे, मी एवढं कमवते, मी तेवढं कमवते, बस एवढंच असतं. बाकी त्यांच्यात काहीच नसतं. भांडण करायला काही नसतं, कारण का सर्व आजकाल पैसा कमवतात, हो की नाही. भांडण कशाला होईल. काही कोणी आजकाल पहिल्यासारखं आहे का की दारू पिऊन बायकोला मारहाण करतात सुशिक्षित लोक. नाही करत. आणि काही काही लोक तर दारू पण पित नाहीत, सिगरेट पण पित नाहीत, बिडी तंबाखू गुटखा काही खात नाहीत. अशी पण मुलं आहेत आजकाल. आजच्या काळामध्ये भरपूर मुलं आहेत, मी पाहिलेली आहेत. आणि विनाकारण त्यांचा ते एकमेकाला हे करतात, त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आणि कारण तर क्षुल्लक पण नसतं, काहीच कारण नसतं माहिती आहे का. पण काही काही मुली आहेत ना, त्या फक्त आपल्या स्वतःच्या हट्टासाठी, स्वतःचं काय असतं त्यांचं इगो पैशाचा, त्यामुळं ते अशा वागतात. आणि काही काही ना त्यांच्याकडं काही नसतं, पण समाजात अशा दाखवतात की आमचं फार चांगलं आहे, माझ्याकडं एवढा पैसा आहे, माझ्याकडं तेवढं. पण काही नसतं. त्यांच्या त्यांच्या मनाला माहिती असतं की काय आहे काय नाही. आणि लोकांना पण दिसतं की कोणाची परिस्थिती काय आहे काय नाही. असं आहे बघा हल्लीच्या काळी. म्हणजे चांगलं असेल ना तिथं म्हणतात ना वांगलं कसं होतं, हे घरचेच लोक आपलं दाखवतात. आणि कारण तर काहीच नसतं, क्षुल्लक कारण असतं माहिती आहे का. आणि त्या कारणाचं एवढं मोठं डोंगरा एवढं करून ठेवतात. तर हल्ली हेच चाललेलं आहे. आणि ज्यांचं डोंगरा एवढं असतं ना, ते असं दाखवतात की आमचं काहीच नाही. अशा दोन्ही विरोधाभासाच्या गोष्टी आहेत माहिती आहे का. तर असंच चाललेलं आहे. ज्यांचे खरे भांडण आहे, ज्यांच्याकडं खरं पैसा नाही आहे, काही नाही, ते असं दाखवतात की आमच्याकडं खूप पैसे आहे. आणि ज्यांच्याकडं पैसा आहे, सर्व आहे, पण त्यांच्याकडं बुद्धी नावाची वस्तू नाही, की आपण कोणत्या वेळेला कसं वागावं, कसं बोलावं आणि कसं आपला संसार नीटनेटका करावा, हे त्यांना बुद्धीच नाही. म्हणून ते असे वागतात. धन्यवाद. आणि काय काय मुली किती हुशार असतात, नसलं तरी जोडून सांगतात की असं झालं, तसं झालं, अमकं झालं, फलानं झालं, हां धमकानं झालं. अशा पण काही मुली आहेत बडा चढा के बोलणेवाले आहे ना. तर धन्यवाद.